एक नंबर बनेल. आपल्यालाही खाण्याचा आनंद आणि नवीन नवीन खायला मिळतं. म्हणजे रानभाजी महोत्सवामध्ये मागच्या वर्षी त्यांचं योगदान खूप छान होतं. एक नंबर भाजी. सर्वशी आपल्या रानभाज्याची चव लिहिलं आणि सर्वात बेस्ट रिझल्ट येलं. तर मला एवढा भारी आनंद वाटला की सरशी मला वारेल होता. तर गाईज रानभाज्या महोत्सव या ठिकाणी आपला मोहळंगी आश्रम शाळम भरायला होता. आणि बोला ही कोथिंबीरची भाजी हे सर्व पानामध्ये वापरतात आणि याची चटणी पण बनवता येतात आणि भजी पण. याच्याने भाजी पण बनवू शकतो आणि वडे पण बनवू शकतो येतात. आणि ही तांदळाची भाकर आहे, ही नागलीची आणि कुरडूची भाजी आहे. लोह कशात मिळतो जास्त? लोह कुरडूच्या भाजीमध्ये आणि नागलीच्या लोह लोह आणि प्रथिने कशात आहेत? सर्व डाळींमध्ये आहे. नवीन काहीतरी डाळ आहे, मसूर डाळ आहे, बाजरी आहे, गहू आहे, चवळे आहे, वाटाणा आहे, आळूचे वडे, उडीद डाळ आहे, तांदूळ आहे, नागली आहे, आहे, चना डाळ आहे, मसूर डाळ आहे, हरभरा. हा मोठ्याने बोल. हां 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 आवाज एवढाच. तुम आवाज मोठा पाहिजे. हां हां तर काय काय आणलं तुम्ही? कोथिंबीरची चटणी आणली, कोथिंबीर ना प्रत्येक पालामध्ये वापरतात आणि आळूचे वडे आहे. हां हां तर काय या ठिकाणी आळूना वडा व कोथिंबीरची चटणी व कोथिंबीर प्रत्येक पालामा वापरता. या ठिकाणी तांदूळीने भाकर, नागलीने भाकर, सर्वात बेटर नागलीने भाकर. व तर वैशिली 2 शब्द. हां हां आवाज. हां बोल. आळूचे पाण्याचे वडे पण बनवतात आणि भाजी पण बनवतात आणि पातोडे पण बनवतात आणि भजी पण बनवतात. हां हां चटणी कशाची आहे? आळूची पानात चटणी का? त्याच्यात काय काय टाकले? चटणी, हां लसूण हां आणि तेल हां त्याच्यातून आलेली कोणी बनवलेली? मदत केली होती काय तिला? काय काय मदत केली होती? अच्छा हे काय 2 मिनटं दीदी माहिती सांग काय येते. हां काय काय आहे? मोठं सांग काय? भजी पात्र आणि पाना का? तर ते ना तुम्ही काय काय बनवलेलं? वडी ना, भजी वडी ना, काय भाजी काच नाही आणि हय आळूने गहू. एक टेस्ट घ्या. तर गाईज आपण भजी पात्रांना टेस्ट लिहिलं आहे ना. एक नंबर बनेला.
हां बोला सर. एकदम चविष्ट आणि मुलांचाही आनंद हे होतो, द्विगुणित होतो. त्याच्यामुळे आपण एक प्लेट 10 रुपयाला विकत घेतली पोरांकडनं. हां हां. त्याच्यानंतर एकदम चविष्ट आणि स्वतः बनवलेलं असल्यामुळे त्यांना हो हो हे पण प्रोत्साहन मिळतं. आणि त्याच्यामुळे कसं आहे आपल्यालाही खाण्याचा आनंद आणि नवीन नवीन खायला मिळतं हो. मजेशीर. त्याच्यामुळे छान वाटतंय थोडंसं. चालेल सर, धन्यवाद. मुली सकाळी लवकर उठल्या आणि सकाळपासून त्यांची धावपळ चालू आहे. सकाळपासून आमच्या पर्वाच्या सूचना होत्या, त्या सूचना त्यांनी अत्यंत मनाने घेतल्या आणि स्वतः बनवण्याचा प्रयत्न केला. रानभाजी महोत्सवामध्ये मागच्या वर्षी त्यांचं योगदान खूप छान होतं. आजच्याही भाज्या मी खाऊन बघितल्या. मॅडम अत्यंत सुंदर अशी चटणी बनवलेली आहे. ही कोथिंबिरीची चटणी, तांदळाची भाकर आणि आळूची वडी आहे. अत्यंत उत्तम आहे, खूप छान आहे चव. त्याच्यात पोहाचं प्रमाण आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत, मिनरल्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारची खनिजं आहेत. त्यामुळे चवीला आणि त्याच्यात एक शरीरासाठी पण उत्तम आहे, पौष्टिक आहे. चाल, धन्यवाद. हां हां. आणि चटणी मेथीची हो आणि याची काय वडी कोणती वडी आळूवडी आळूवडी हां हां. एक नंबर पाहिजे. सुट्टे मला पण 21 रुपयाची प्लेट द्या. हां द्या. मिक्स करा थोडं. तर गाईज या ठिकाणी सगळ्या भाज्या मिक्स करीसनी 20 रुपयाला एक प्लेट. तुम्हाला पैसे देतो आधी. हां मला बाकी पैसे द्या. प्लेट हवे एक तास कुठले नसतील तर थोडं भागा झालं का मग द्या वाटलं. खाऊन पहा आणि याचे चव वगैरे तुम्ही सांगा. सर्व एक आहे. भेटत नाही. गावावर भाजी एकदम भेटते. कमी तेलाची बनवलेले छान कमी तेलाच्या भाज्या खाल्ल्यामुळे रानभाज्या खाल्ल्यामुळे माझ्या मते काही प्रकार कुठल्या व्यक्तीला होणार नाही असं मला वाटतंय. कारण जे काही तेल आता निघाले भाजीमध्ये टाकण्यासाठी ते बऱ्याचशा कंपन्या भेसळ कंपन्या आहेत. ते तेल खराब तेल खाल्ल्यामुळे बऱ्याचशा लोकांना त्रास होतो. पण आपल्या या आदिवासी भागामध्ये कमी तेलाच्या जेवढ्या भाज्या खाल्ल्या जातात त्या भाजीमुळे बऱ्याचशा इकडच्या भागामध्ये लोकांना हार्ट अटॅक वगैरे कुठला काही असा प्रकारचा आजार आहे, कॅन्सरसारखा आजार आहे, तो आजार या परिसरामध्ये कमी प्रमाणात आढळतो. तर या मुलांनी जे काही रानभाज्यांचे स्टॉल लावले त्यातून आम्ही जे खरेदी करून खातोय ते खूप काही छान आहे आणि पौष्टिक आहे आमच्यासाठी, म्हणून आम्ही खातोय. तर मंडळी आपण जे आता जे रानभाज्या महोत्सव आपला मोहळंगी आश्रमशाळा भरायला ते ना आपण बी येईल होतं सहभाग व्हासाठी. आणि आपण ना पूर्ण रानभाज्याचा टेस्ट कशी हो ना तिथं आपण नेहमी येतच राहतं. पण या ठिकाणी वेगळीच एक मजा येणार आहे. तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ मला गेला व्हिडिओमध्ये तुम्ही देखा जात एकदम परफेक्ट अशा आपला सर शिक्षक टोटल शिक्षक कंपनी त्यानंतर कर्मचारी सर्वशी आपल्या रानभाज्याची चव लिहिलं आणि सर्वात बेस्ट रिझल्ट येलं. तर आपण बी या ठिकाणी चवली राहणार, आपण बी प्लेटली राहणार. तर कोणत्या पद्धतीने आपण चवली देतो. तर सर्व भाज्याचा आपण चवली राहणार आणि नागलीन भाकर मस्त लागेल. काही हरकत नाही, एकदम बेस्ट. आळूच्या वड्यावर कोथिंबीरची चटणीवर आळूनी भाजी बनवलेलं आणि कुरडून भाजी बी आहे. तर आपण या ठिकाणी सर्व भाज्या मिक्स करून खायला बेस्ट कधी जातात. तिने बनवलेलं पण नंतरनी सकाळीच पहिलं केलं होते. तिने ब्लॉगला तिने सुरुवात केलेली होती. हां
इकडे भाजी आहे. काय काय टाकलं ते? बेसन पीठ. हरल्या आल्या तुम्ही चवली आता घे रे घ्या. फक्त 2 शब्द सांग मला. तर काय आपण विद्यार्थी सापडली दिलं चवलेवासाठी. हळू खालपाडच्या ना कश काय लागणे मस्त ना. अशा लाजवाब नाही रा मंडळी. या ठिकाणी आळूनी भाजी कशी बनाडायला ती आपल्याला तेजल सूर्यवंशी माहिती देणार. तर आळूच्या वड्या मी बनवल्या. आळूला पान घेवाना बेसन पीठ करीस गोल करीस हां हां सांग ना. शिजाडीस शिजण्याची मस्त कापीस फोडणी पाडीस आपली भाजी तयार व्हायचा. तर तिने सांगा मग जास्त गाय गाय कर द्यायला घाबरी जाते त्यामुळे. तुम्हाकडे बी जेवणाची सुट्टी होईल 5 मिनिटात. तर जे स्टॉलवाले विद्यार्थी आहेत, जे खाद्यपदार्थ विकतायत, त्यांनी आपले स्टॉल सोडायचे नाही, आपली जागा सोडायची नाही. जे आता बाकीचे आहेत त्यांना जेवण करण्यासाठी जायचं आहे. आलं लक्षात? स्टॉलवाले विद्यार्थी स्टॉलवर थांबतील. बाकीचे विद्यार्थी जेवणासाठी जातील. तर मंडळी आपण आता ना वैशिष्ट्य स्टॉलवर आहे ना आळूच्या वड्या आणि कोथिंबीरनी भाजी प्लस आपला मेथीनी कोथिंबीरनी चटणी खाणार आहोत. मंडळी 1 नंबर बनवलेलं. तर गाईज या ठिकाणी आता भाजी कोणत्या पद्धतीने बनायला ते आता सांगणार आहेत. वडे आहेत आणि आहे ना पानावरची पानं पण दाखव ना याच्यावर. तर तर गाईज या ठिकाणी तांदूळ भाकर कशी बनवतात ती म्हणजे चक्कीवर न दळता डायरेक्ट घरटीवर दळेलत म्हणजे दगडण्याच्या घरटी राहतात तेवर दळेलत आणि तेवर दळीसनी पीठ करीसनी आपले भाकर रांधलेलं. त्या ठिकाणी आळूच्या वड्या कशा बनाडेल्या ती बी माहिती आपल्याला भेटी झाली. यावत आळूना पात्रा पाना छोटकी इकडे बघ कश काय लागणी पुरी भाजी. हा मस्त ना. अरे वा. मॅडम घ्या सांगितलं. आणि या ठिकाणी आपण सरसाला प्रश्न विचारणार आहोत की रानभाज्या महोत्सव भरावा मागला मेन उद्देश काय आहे ते आपण सरसाला विचारणार. सर मला एवढं सांगा की रानभाज्या महोत्सव उत्सव म्हणजे हे भरवण्यामागचं यांचं मेन उद्देश काय आहे तुमचं. जर उद्देश पाहायला गेलं तर जे आपले कलागुण जे मुलांमध्ये कलागुण आहेत त्यांना वाव मिळाला पाहिजे आणि जी संस्कृती आहे पहिल्यापासून चालत आलेले किंवा पहिले जो लोक गेले होते कोणत्या गोष्टी कोणता अन्न खात होते त्यांना म्हणजे याच व्हावं म्हणून आमचा उद्देश आहे की आपल्या जे आता मुलं आहेत त्यांना पण त्या गोष्टी कळायला पाहिजेत. आणि रानभाज्या कोणकोणत्या आहेत त्यांना आतापर्यंत ते पुढे आपल्याला वारसा चालवायचं म्हणून आपल्याला त्यांना रानभाज्याचा महोत्सव भरवण्यात आलेला आहे. आणि त्यांनी चांगल्या प्रकारे स्वतः रानातून जाऊन ज्या भाज्या आणलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या
त्यांनी त्या स्वतः आणल्यानंतर स्वतः आईवडिलांकडून त्यांनी शिकून किंवा समजून त्यांनी ते भाज्या बनवण्यात आणि त्या लोकांकडे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांनी भाज्या बनवून त्यांनी चौपणी एकदम उत्कृष्ट बनवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यांची कला निर्माण झाली आणि त्यांना माहीत झालं की त्यांना कसं बनवलं गेलं पाहिजे आणि त्यांनी प्रत्यक्षात त्यांनी बनवून त्या लोकांना किंवा त्यांचे जे कला होतं त्यांना कलांना वाव दिलेला आहे. तर सर मला एवढं सांगा की या रानभाज्या महोत्सवमध्ये किती मुलांनी भाग घेतलं आणि यामध्ये तुम्हाला चव आले, तुम्ही जर खाऊन पाहिलं असेल तर या मागचं चव कशी होती ते तुम्ही मला सांगा. आमच्या अनुदानित प्राथमिक व माध्यमिक प्राथमिक मोहांगी इथं आज रानभाज्या महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं. तसंच सहभागी पोरं म्हटलं तरी 41 विद्यार्थी होते. तसंच 41 विद्यार्थ्यांचं 19 स्टॉल होते. इथं वेगवेगळ्या रानभाज्या वगैरे पोरांनी जीवनात म्हणजे आणले, घरून बनवून आणले वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी भाज्या वगैरे आणले. तसंच चव बघितलं तर उत्तम उत्कृष्ट वगैरे चव होती. घरगुती बनवलेलं होतं. त्यात जास्त तेल वगैरे मसाला वगैरे जास्त घालून आपलं जे पारंपरिक वगैरे आदिवासी पारंपरिक जेवण म्हटलं आपण रानभाज्या वगैरे त्याप्रमाणे बनवलेलं आहे. एकदम उत्कृष्ट चविष्ट भोजन वगैरे रानभाज्या वगैरे होता. धन्यवाद सर. तर गाईज या ठिकाणी आपण रानभाज्या महोत्सव कार्यक्रमना पूर्ण आस्वाद लिहिता, म्हणजे आपण चौचा खेदी त्यानंतर पूर्ण म्हणजे एवढा भारी लागेलत ना. आणि या ठिकाणी एवढा पुऱ्याशी भागलेलं होतात, जबरदस्त पुऱ्याशी भागलेलं होतात. पूर्ण रानमय ज्या भाज्या होत्या त्या सर्व आपल्याला या व्हिडिओमध्ये काल भेटेलत. आणि या ठिकाणी सर्वात मोठा योगदान म्हणजे आपला शिक्षक वर्गाचा व कर्मचारीचा व, कारण तेशी आपल्याला सर्व शिकाडा की म्हणजे पुऱ्यासाला माहिती पडायला पाहिजे रानमयला भाज्या कशा काय काय ते. म्हणजे मेन उद्देश हवंच होता की रानभाज्याचं महत्त्व काय, ते पण शरीराला काय फायदा ती सर्व आपल्याला आहे. कारण की आजकाल त्या खतना फवारणीना शरीराला जास्त धोकादायक आहे. त्यामुळे रानभाज्या खावाना आणि तंदुरुस्त राहाना. तर चालेल, या ठिकाणी आता सर्व कार्यक्रम पार पडी जायलं आणि आपण आता घर जाय राहणार पुऱ्याशी जेवानी सुट्टी होई जायलं. तर मला एवढा भारी आनंद वाटला की सरशी मला वारेल होता, त्यामुळे मला एकदम मस्त वाटणं म्हणलं. तर चालेल मग गाईज, आता आपण जाय राहणार घर.